सायलेंट हार्ट अटॅकची 9 धोक्याची चिन्हे. मित्रांनो, हृदयविकाराचा झटका अचानक येत नाही. शरीर आधीच काही महत्त्वाचे संकेत देत असते, पण दुर्दैवानं बहुतेक लोक हे संकेत वेळीच ओळखू शकत नाही. मित्रांनो, पण आज आपण जाणून घेणार आहोत की सायलेंट हार्ट अटॅकचे 9 धोक्याचे चिन्हे कोणते आहेत. हृदयविकाराचा झटका कोणत्याही स्पष्ट संकेताशिवाय येऊ शकतो का? काही लक्षणे इतकी सौम्य असतात का की आपण त्यांना सामान्य समजून दुर्लक्ष करतो? जर होय, तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण सायलेंट हार्ट अटॅक अनेकदा स्पष्ट छातीत दुखण्यासोबत येत नाही. अनेक वेळा लोक त्याला गॅस, थकवा किंवा अशक्तपणा समजतात आणि इथेच सर्वात मोठी धोकादायक चूक होते. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर माहिती मिळेल. सायलेंट हार्ट अटॅक म्हणजे काय, त्याची सुरुवातीची लक्षणे कोणती, कोणाला याचा सर्वात जास्त धोका असू शकतो आणि कोणत्या वेळी तातडीने रुग्णालयात जाणे आवश्यक आहे. मित्रांनो, आज आपण एका अत्यंत गंभीर विषयावर चर्चा करणार आहोत. त्याकडे लोक अनेकदा दुर्लक्ष करतात. तो म्हणजे सायलेंट हार्ट अटॅक. ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये हृदयाकडे जाणारा रक्तप्रवाह कमी होतो, पण त्याची लक्षणे खूप सौम्य, वेगळी किंवा काही वेळा स्पष्टपणे जाणवतही नाहीत. लक्षात ठेवा, प्रत्येक हार्ट अटॅक तीव्र छातीत दुखण्यासोबतच येतो असे नाही. काही लोकांमध्ये छातीत दाब जाणवणे, श्वास लागणे, घाम येणे, मळमळणे किंवा जबडा आणि पाठीत दुखणे अशी लक्षणे दिसू शकतात. चला मित्रांनो, वेळ न घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया. नंबर 1 वर बघा, छातीत दाब जाणवणे. जर छातीत तीव्र वेदना होत नसतील, पण जडपणा, दाब किंवा आवळल्यासारखे जाणवत असेल, तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. काही लोकांमध्ये हार्ट अटॅकची सुरुवात अशाच प्रकारे होऊ शकते. ही दुखण्याची भावना काही मिनिटांपर्यंत राहू शकते. कधी कधी ती येते आणि निघूनही जाते, पण जर हे वारंवार होत असेल तर सावध व्हा. नंबर 2 बघा, श्वास लागणे. जर जास्त मेहनत न करताही श्वास लागायला लागला तर ते सामान्य नाही. अनेक वेळा हृदय शरीरात पुरेशा प्रमाणात रक्त पंप करू शकत नाही, त्यामुळे शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही. यामुळे श्वास लवकर लागू शकतो. जर हे लक्षण अचानक सुरू झाले असेल तर त्याकडे त्वरित लक्ष द्या. नंबर 3 आहे बघा, असामान्य थकवा. जर अचानक खूप जास्त थकवा जाणवत असेल, संपूर्ण दिवस शरीर जड वाटत असेल आणि आराम केल्यानंतरही थकवा कमी होत नसेल, तर त्याला केवळ झोपेची कमतरता समजून दुर्लक्ष करू नका. अनेक लोकांमध्ये सायलेंट हार्ट अटॅकच्या आधी अशा प्रकारचा सामान्य थकवा दिसून येऊ शकतो. नंबर 4 बघा, जबडा, मान किंवा पाठीत दुखणे. जर दुखणे थेट छातीत न होता जबडा, मान, खांदा किंवा पाठीत होत असेल तरीही सावध राहणे आवश्यक आहे. काही वेळा हे हृदयाशी संबंधित दुखणे असू शकते, विशेषतः जेव्हा दुखण्यासोबत घाम येणे, मळमळणे किंवा श्वास लागणे अशी लक्षणे असतील. नंबर 5 बघा, मळमळणे किंवा पोटात जडपणा. कधी कधी हार्ट अटॅक गॅस किंवा पोटाच्या समस्येसारखं वाटू शकतो. पोटात जडपणा, अपचन किंवा उलटीसारखे वाटू शकते. याच कारणामुळे अनेक लोक त्याला पोटाची समस्या समजतात, पण जर हे वारंवार होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. नंबर 6 बघा, थंड घाम येणे. जर कोणतेही कारण नसताना थंड घाम येत असेल तर हे गंभीर संकेत असू शकते, विशेषतः जेव्हा त्यासोबत अशक्तपणा, घाबरल्यासारखे वाटणे किंवा छातीत अस्वस्थता देखील जाणवत असेल. अशा परिस्थितीत केवळ आराम करणे पुरेसं नाही. नंबर 7 बघा, चक्कर येणे किंवा हलकेपणा जाणवणे. जर अचानक डोके हलके वाटत असेल, उभे राहिल्यावर चक्कर येत असेल किंवा सर्व काही धुसर दिसत असेल तर हे देखील हृदयाशी संबंधित समस्येचे लक्षण असू शकते. रक्तप्रवाह कमी झाल्यामुळे असे जाणवू शकते. नंबर 8 बघा, डाव्या हातात दुखणे. जर दुखणे डाव्या हातात पसरत असेल किंवा हात शून्य झाल्यासारखं वाटत असेल तर त्याला सामान्य स्नायूचे दुखणे समजू नका. अनेक वेळा हार्ट अटॅकमधील वेदना छातीपासून पसरून हातापर्यंत पोहोचू शकतात. नंबर 9 बघा, झोपेत किंवा आराम करतानाही लक्षणे जाणवणे. काही लोकांमध्ये लक्षणे आराम करत असतानाही दिसू शकतात, कधी झोपताना, कधी बसलेले असताना आणि कधीही कोणतेही शारीरिक ताण नसताना. यामुळे सायलेंट हार्ट अटॅक आणखीन भ्रामक ठरू शकतो. आता जाणून घेऊया कोणत्या लोकांमध्ये याचा धोका अधिक असू शकतो. जर वय जास्त असेल, रक्तदाबाचा त्रास असेल, मधुमेह असेल, कोलेस्ट्रॉल वाढलेला असेल, धूम्रपान करत असतील किंवा कुटुंबामध्ये हृदयविकाराचा इतिहास असेल, म्हणजे कोणाला जर तुमच्या कुटुंबामध्ये असा हृदयविकाराचा झटका कोणाला आला असेल तर मित्रांनो, तुम्हाला अधिक सावध राहणे आणि नियमित तपासणी करणे आवश्यक आहे. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट बघा, कधी कधी लोक या लक्षणाला गॅस, थकवा किंवा व्हायरल समस्या समजून दुर्लक्ष करतात. पण जर लक्षणे अचानक सुरू झाली, वारंवार जाणवली किंवा छातीत अस्वस्थतेसोबत श्वास लागणे, घाम येणे, मळमळणे किंवा दुखणे शरीराच्या इतर भागात पसरू लागले तर अजिबात उशीर करू नका. तातडीने आपत्कालीन वैद्यकीय मदत घ्या. मित्रांनो, यासाठी काय करावे बघा, संशय असल्यास शांतपणे बसा. तुम्हाला जर संशय असल्यास, तुम्हाला जर डाऊट असेल तर शांत बसा. स्वतः वाहन चालू नका. त्वरित कोणाला तरी माहिती द्या आणि जवळच्या रुग्णालयात जा. जर डॉक्टरांनी आधीपासून कोणतेही आपत्कालीन औषध घेण्यास सांगितले असेल तर ते फक्त डॉक्टरांच्या सूचनेनुसारच घ्या. यासाठी तुम्ही काय करू नये, याला गॅस समजून झोपण्याचा प्रयत्न करू नका. दुखण्याकडे दुर्लक्ष करून कामावर जाऊ नका आणि स्वतःहून घरगुती उपचार सुरू करू नका. हृदयाशी संबंधित समस्यांमध्ये होणारा विलंब अत्यंत धोकादायक ठरू शकतो.
आता आजचा प्रश्न, सायलेंट हार्ट अटॅक मधील कोणते लक्षण लोक अनेकदा गॅस किंवा थकवा समजून दुर्लक्ष करतात? जर तुम्हाला उत्तर माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या कुटुंबियासोबत आणि मित्रांसोबत नक्की शेअर करा. अशीच उपयुक्त, अशीच अचूक आणि सोप्या भाषेतील आरोग्यविषयक माहिती मिळवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.